आज मी नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप छानशी ट्रिक घेऊन आलेली आहे। ज्यांना बॉबिनमध्ये ही बॉबिन केस असते, ह्या बॉबिन केसमध्ये जर तुम्हाला धागा टाकता येत नसेल तर त्यांच्यासाठी आज मी खूप छानशी ट्रिक घेऊन आलेली आहे। जर तुमचा धागा जो आहे तो व्यवस्थित भरलेला नसेल बॉबिनमध्ये, तर जेव्हा तुम्ही टिप माराल ती टिप जी आहे ती सारखी येईल किंवा येणारच नाही, अशा भरपूर प्रॉब्लेम असतात किंवा अडकेल असं पण होऊ शकतं। तर ह्या बॉबिन केसमध्ये जर एकदम पॅक जो आहे तो धागा असला पाहिजे तरच टिप जी आहे ती व्यवस्थित येते। तर जे नवीन शिकणारे आहेत त्यांना बॉबिनमध्ये धागा टाकता येत नसेल त्यांच्यासाठी खूप छान ट्रिक आहे ही, आणि ही ट्रिक जी आहे ती तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे। तर ही ट्रिक खूप सोप्या पद्धतीने तुम्ही हे बॉबिनमध्ये जे आहे ते दोरा टाकू शकता। तर दोरा कसा टाकायचा बॉबिनमध्ये ते आपण बघूयात। तुमची जर फुल सेटलची मशीन असेल तर त्या मशीनला अशा पद्धतीचं टूल असतं, ह्या टूलमध्ये आपण बॉबिन केस अडकवू शकतो इथे, आणि मग आपण इथे दोरा जो आहे तो याच्यामध्ये भरू शकतो। तर हे जे टूल जे आहे ते तुमच्या मशीनचा खराब झालेला असेल किंवा तुमची हाफ सेटलची मशीन असेल आणि जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर तुम्ही अशा पद्धतीचा कोणताही वस्तू वापरून, स्क्रूड्रायव्हर किंवा पेन वगैरे काही रिफिल वगैरे वापरून जर तुम्ही धागा भरत असाल बॉबिन केसमध्ये तर इथून पुढे तुम्हाला तसं करावं लागणार नाही। तर मी खूप सुंदर अशी ट्रिक आज मी तुम्हाला सांगणार आहे। हे डबल साइड टेप असतो ना तो लागणार आहे आपल्याला। तर हा टेप जो आहे तो थोडासा यामधून आपण कट करून घेऊया। तर असा जो टेप आहे तो आपल्याला 1 इंच आपण कट करणार आहोत। एवढा मी पीस जो आहे तो डबल साइड टेप मी ते वापरत आहे, आणि हा टेप जो आहे तो आपल्याला 1 इंच कट करून घ्यायचा आहे। आणि याचा जो वरचा भाग आहे इथे आपल्याला हा जो गोल आहे तिथे आपल्याला हे चिपकवायचं आहे। अशा पद्धतीने हे असं चिपकून घ्यायचं आणि त्यानंतर याचा वरचा जो कागद आहे तो काढून घ्यायचा आहे। त्यानंतर ही बॉबिन घ्यायची आहे आणि बॉबिनमध्ये थोडासा दोरा जो आहे तो आपण असा हाताने असा टाकून घ्यायचा आहे थोडासा, आणि त्यानंतर मग आपल्याला बॉबिन अशा पद्धतीने चिपकवायची आहे। आणि हा दोरा जो आहे तो असा वरती आहे, तर असं खाली नको आहे आपल्याला, दोरा हा वरती पाहिजे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो दोरा जो बॉबिन आहे ती अशी चिटकवून घ्यायची आहे याला डबल साइड टेपला। आणि त्यानंतर हा धागा जो आहे तो तुम्ही अशा पद्धतीने आपल्या इथे हे अडकवायचं असतं, धागा अडकवायचं तिथे तुम्ही धागा अडकवू शकता। आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे जो दोरा जो आहे तो आपल्याला असा पकडायचा आहे, आणि त्यानंतर हे चाक असं गोल फिरवायचं आणि मशीन चालू करायची। मशीन चालू केल्यानंतर जोपर्यंत दोरा भरला जात नाही तोपर्यंत आपल्याला मशीन चालवावी लागेल। तर अशा पद्धतीने जो आहे तो दोरा एकदम व्यवस्थित आणि पॅक असा भरला जातो। तुम्ही नवीन शिकणारे असाल तर त्यांच्यासाठी खूप छान महत्त्वाची ट्रिक आहे ही, नक्कीच ट्राय करून बघा। आणि दोरा जो आहे तो व्यवस्थित असा भरला गेलेला आहे माझा, बघू शकता। त्यानंतर आपल्याला जो बॉबिन जे आहे ती काढून घ्यायची आहे। तर मी ते बॉबिन काढून घेतलेले आहे, बघू शकता किती पॅक जो दोरा आहे तो याच्यामध्ये भरलेला आहे, खूप पॅक भरलेला आहे दोरा। अशाच पद्धतीने पॅक जर दोरा भरला तर तुमचा दोरा जो आहे तो कधी अडकणार नाही आणि व्यवस्थित दोरा जो आहे तो यामध्ये भरून होईल। तर अशा पद्धतीने मी ही जी बॉबिनमध्ये दोरा भरण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।